आपल्याकडे भरपूर साखर आहे आणि येत्या हंगामात साखरेचे अतिरिक्त उत्पन्न होईल. अतिरिक्त झालेले उत्पन्न गोडाऊनमध्ये सडू नये आणि बाजारामध्ये साखरेचे भाव पडू नये म्हणून सरकारने 20 लाख टन साखर विदेशात विकण्यासाठी परवानगी दिली. पण सरकारला काही दिवसात, काही महिन्यातच हा निर्णय वापस घ्यावा लागला. याचं कारण सांगताना सरकारने सांगितले की अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ऊसाचे उत्पन्न घटले आणि त्यामुळे साखरेच्या उत्पादनातही कमी आली. यामुळे सरकारने हा निर्णय रद्द केला. पण याचा फायदा बाजारातील चतुर व्यापाऱ्यांनी उचलला. त्यांनी त्यांच्याकडे असलेला साठा तसाच ठेवता, तो मार्केटमध्ये न उतरवता तसाच दाबून ठेवला आणि यामुळे परत मार्केटमध्ये साखरेचे भाव वाढायला लागले. आता साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने पुन्हा 2 महत्त्वाचे निर्णय घेतले. यातला पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे साखरेच्या मोठ्या व्यापाऱ्याच्या साखरेच्या साठ्यावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे विदेशातून भारतात साखर आयात करण्याचा निर्णय घेतला. मागच्या 10 वर्षात पहिल्यांदाच भारतावर साखर आयात करण्याची वेळ आली. पण किसान सभेच्या म्हणण्यानुसार सरकारचे हे दोन्ही निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत. या दोन्ही निर्णयामुळे शेतकरी आणि साखर कारखानदार अडचणीत सापडणार आहेत. किसान सभेच्या म्हणण्यानुसार सरकारला साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सोपा मार्ग होता. सोपा मार्ग असा होता की सरकारने साखरेच्या किमान किमती वाढवल्या असत्या तर साखरेचे भाव नियंत्रणात आले असते. पण सरकारने हा सोपा मार्ग न स्वीकारता थेट निर्यातीवर बंदी घातली आणि आयात करण्याचे धोरण स्वीकारले. तसेच किसान सभेच्या म्हणण्यानुसार साखरेचे उत्पादन हे केवळ अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कमी झाले नाही, तर सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोलला दिलेले प्रोत्साहन यासाठी कारणीभूत ठरले आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात ऊस हा साखर गाळपासाठी न वापरता इथेनॉल निर्मितीसाठी वापरल्यामुळे बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण झाला. आता सरकारने जो साखर आयातीचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुसार भारतामध्ये ही साखर नोव्हेंबरमध्ये पोहोचेल आणि भारतात साखरेचे दर कमी व्हायला सुरुवात होतील. साखरेचे दर कमी झाले म्हणजे आपोआपच शेतकऱ्यांच्या ऊसालाही कमी दर मिळणार आहे. ऊसाला कमी दर मिळाल्यामुळे पुढच्या हंगामात साहजिकच ऊसाची शेती शेतकरी करणार नाहीत आणि देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तुटवडा निर्माण होईल. मग हे सरकार ऊस उत्पादक शेतकरी विदेशातून आयात करणार आहे का? तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. धन्यवाद.